नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनवेज चॅनलवरती। तर आज आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आपल्या नाशिक शहराजवळ 8 ते 10 किलोमीटर असलेलं गंगापूर हे धरणावरती। हे नाशिक महाराष्ट्रामधलं पहिलं मातीचं धरण आहे। तर चला आता आपण त्या डॅमवरती जाऊ आणि डॅमच्या ठिकाणी बोटिंग क्लब पण चालू केलेला आहे, त्याचा पण आपण आनंद घेऊया। तर चला आता आम्ही निघतोय तिकडे। आणि MTDC ने पार्किंगची व्यवस्था केलेली आहे 4 व्हीलर 2 व्हीलरची। तर आम्हाला हे 2 तिकीट भेटलेले आहे, 2 हाफ आणि 2 फुल। प्रौढांसाठी 140 आणि 6 ते 14 वर्ष आतील मुलांना 30 रुपये तिकीट आहे। आणि शनिवार रविवार जास्त तिकीट असतं, प्रौढांसाठी 100 रुपये। आणि इकडे फक्त एंट्री तिकीट आहे आणि मध्ये गेल्यानंतर बोटिंगसाठी वेगळे चार्जेस आहे। इकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो। आणि साईडलाच एक हॉटेल आहे, म्हणजे हॉटेलचा नाश्ता वगैरे ज्या करण्याची सोय तिकडं। बोटिंगचा रेट आहे, वीकेंडला काय रेट आहे, इतर वेळेस काय रेट आहे। स्टार्टिंग पर पर्सन 300 रुपयापासून स्टार्ट आहे, बघू शकता। स्टार्टिंग 300 रुपये पर पर्सन, ते पण पॅसेंजर बोट। तर थोडासा हॉल्ट घेतलेला आहे आम्ही आणि पाठीमागं तुम्हाला सगळा नजारा दिसू शकतोय तो। हे आहे गंगापूर धरण, महाराष्ट्रामधलं पहिले मातीचं धरण आहे। तशी एंट्री तिकडनं बंद आहे, पण आम्ही ते MTDC मधनं बोटिंग क्लब जवळून तुम्हाला सर्व नजारा दाखवतोय धरणाचा। बघण्यासारखा स्पॉट आहे हा। लहान मुलांना तुम्ही घेऊन जाले तर, पण वीकेंडला म्हणजे शनिवार रविवार खूप गर्दी असते इथं। तर इतर वेळेस आले तर चांगलं आहे तुमच्यासाठी, मुलांसाठी खेळण्यासाठी। इकडं लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आहे।
वेटिंग साठी लाईन आहे. बोटिंग करता आम्हाला वेळ नाही, नेमकी मला बंदोबस्त लागल्यामुळं घाई आम्हाला जावं लागणार आहे. आणि इकडे वेटिंग पण भरपूर आहे, त्यामुळं आम्हाला काही बोटिंग करता येणार नाही. तर आता आम्ही घरातले सगळे परत आल्यानंतर बोटिंग करणार आहे. आणि समोर तुम्हाला हे जे दिसत आहे ते धरणाचे मोरे आहे. 9 दरवाजे एकूण. पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आल्यानंतर मग इथनं पाणी सोडलं जातं ह्या मोऱ्यांमधनं. सध्या पाणी नाही आहे कमी, त्यामुळं काय पाणी सोडलेलं नाही आहे. हायवेच्या पुढच्या दिशेने मोऱ्या दिसत आहे आपल्याला आणि तिथं जाण्यासाठी परवानगी नाही. एकदम फास्ट बोट आहे. बघा एकदम कसा राईड करतोय तो, एकदम खतरनाक रायडिंग. तर गंगापूर डॅमच्या शेजारीच मला ऑफिसचं थोडंसं काम असल्यामुळं आम्ही फॅमिलीसोबत गंगापूर डॅमला आणि बोटिंग क्लबला म्हटलं चला धावती थोडीशी व्हिजिट देऊन जाऊ म्हटलं. तर येऊन आम्ही बघितलं, मुलांनी थोडासा आनंद घेतलेला आहे, पण थोडासा हिरमोड झाला वेदिकाचा, कारण की अचानक मला ऑफिसचा फोन आल्यामुळं मला जावं लागलं आहे. तर आम्हाला बोटिंग करायची होती, पण बोटिंगला पण वेटिंग भरपूर असल्यामुळं अर्धा पाऊण तास लागणार होता इकडं, त्यामुळे आम्ही काही बोटिंग केलेली नाही. तर आम्ही नेक्स्ट टाईम फॅमिलीसोबत पूर्ण कुटुंबासोबत आल्यानंतर नक्कीच बोटिंग करू आणि तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवू. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या अनवेज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.